हॅलो फ्रेंड्स, ज्योती आर्यन क्राफ्ट्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जुन्या ब्लाऊजवरून स्लीव्जचे माप कसे टाकायचे। बराच वेळेस आपण टेलरकडे वगैरे जात असतो मेजरिंगसाठी, तर त्याची गरज पडणार नाही। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, हे जुना ब्लाऊज घेतला आहे मी मेजरमेंटचा आणि त्यावरून सेंटर लाईन पकडून स्लीव्जला व्यवस्थित असं ज्यावर आपलं वर्क करायचे त्यावर व्यवस्थित त्याला मेजर करून घ्यायचं। सेंटर लाईन पकडून मी चॉक पीसनं व्यवस्थित मार्किंग करून घेतली आहे त्याची। आणि सेमच बाजू आहे ती आणि ती पलटून आपण दुसऱ्या बाजूला टाकू शकतो। आणि सेम सांगितल्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला दाखवत आहे। सेम मार्किंग करून घेतली आहे, व्यवस्थित असं त्याचे मार्क झालेलं आहे। कुठला भाग हा स्लीवचा आतमध्ये जाणार आहे आणि कुठला बाहेरच्या साईडला येणार आहे हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित असं दाखवलेलं आहे। त्याचप्रमाणे डार्क अशी मार्किंग करून घ्यायची। आता ही झाली आपली एक लेफ्ट साईडची स्लीव झाली। तर सर्वांना प्रश्न पडत असेल की आता राईट साईडची सेम कशी येणार, तर त्यासाठी एकदम सोपी टेक्निक आहे। दोन्ही ब्लाऊजचे कॉर्नर पकडून आपण त्याला फोल्ड करायचं, त्यानंतर त्यावर थोडंसं टपटप करायचं, जेणेकरून की खालचा हा जो सरफेस एरिया असतो तो व्यवस्थित हा इकडे डार्क होईल आणि त्यावर आपण हलक्या हाताने अशी मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून की वर्क हे सेम पण दिसेल आणि त्याच पद्धतीने आपलं वर्क पण व्यवस्थित येईल आणि स्लीव्जचं माप ही कुठे जाणार नाही, हलणार पण नाहीये। अशाच नवनवीन टिप्ससाठी ज्योती आर्यन क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।